नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताच होमस्टाईल कुकिंगमध्ये। आज आपण बनवणार आहोत गुढीपाडव्यासाठी स्पेशल श्रीखंड आणि आम्रखंड हे दोन प्रकार। चला तर मग जरा ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। श्रीखंड आणि आम्रखंड बनवण्यासाठी लागणारा जो चक्का आहे तो आपण घरीच बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1.25 किलो दही घेतलेला आहे। तर यातलं पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे म्हणून पातेल्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये असं स्वच्छ कापड घालून घेतलेलं आहे। हे सर्व दही यामध्ये घालून घ्यायचं। आता हे दही रात्रभर आपल्याला कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे। त्यासाठी इथे मी कपड्याची गाठ बांधून घेते। व्यवस्थित गोळा करून अशी घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे रात्रभर अडकवून सुद्धा ठेवू शकता। बघा आत्ताच यामधलं पाणी निघायला सुरुवात झालेली आहे। मी हे अडकवून न ठेवता यावरती अशी प्लेट ठेवून त्यावरती ओझं ठेवत आहे, म्हणजे दह्यामधलं पूर्ण पाणी निघून जातं आणि हे आपल्याला असंच रात्रभर ठेवून द्यायचं आहे। आणि श्रीखंड बनवायच्या आदल्या रात्री आपल्याला ही सर्व तयारी करून घ्यायची आहे। तर इथे मी हे दही रात्रभर असंच ठेवून दिलं होतं, बघू शकता। आता आपण ही गाठ सोडून बघूया। बघा एकदम घट्ट चक्का बनून तयार झालेला आहे। दह्यामधलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित घट्ट चक्का तयार झालेला आहे। आता हा चक्का आपण बाउलमध्ये काढून घेऊया। यापैकी अर्धा चक्का आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया, कारण अर्ध्या चक्क्याचं आपण आम्रखंड बनवणार आहोत आणि अर्ध्याचं श्रीखंड बनवणार आहोत। तर त्यासाठी मी हे दोन बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपण श्रीखंड बनवायला घेऊया। तर सगळ्यात आधी आपल्याला हा चक्का व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे। फेटून घेतल्यामुळे श्रीखंड एकदम छान क्रीमी होतं। बघा चक्का एकदम व्यवस्थित फेटून घेतलेला आहे मी, एकदम व्यवस्थित झालेला आहे चक्का। बघा आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे। तर इथे 1 वाटी चक्का होता, त्यासाठी मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे। साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। दही जर जास्त आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता। आता यामध्ये मी 1 चमचा बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे। तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही वापरा, नाही वापरलं तरीही चालेल। आणि इथे मी केशर दूध करून घेतलेलं आहे, तर त्यामधलं अर्ध दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अर्ध ठेवून द्यायचं आहे आम्रखंडमध्ये वापरण्यासाठी। आणि अर्धा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे। जायफळ सुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला, जायफळचीच मेन चव असते श्रीखंडमध्ये। तर हे खिसून घेते मी, जायफळ ऐनवेळीच खिसायचं, जायफळचा खूप छान फ्लेवर उतरतो श्रीखंडमध्ये। आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं केशर श्रीखंड बनून तयार झालेलं आहे। खूप मस्त झालेलं आहे आणि चवीलाही अप्रतिम लागतं। आता आपण आम्रखंड बनवायला घेऊया। त्यासाठी जो राहिलेला अर्धा चक्का आहे तो सगळ्यात आधी फेटून घेऊया। व्यवस्थित क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचा आहे। चक्का व्यवस्थित फेटून झालेला आहे। आता आपण यामध्ये आमरस घालून घेणार आहे। तर इथे 1 वाटी चक्क्यासाठी मी अर्धी वाटी आमरस घेतलेला आहे, तर तो यामध्ये घालून घेऊया। आणि पाव वाटी पिठी साखर घेतलेली आहे, कारण आंब्याचाही गोडवा असणार आहे, त्यामुळे मी साखर थोडीशी कमी घालते। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल किंवा आंबा जास्त गोड नसेल तर तुम्ही अर्धी वाटी साखर घालू शकता। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की यामध्ये राहिलेलं जे केशर दूध आहे ते घालून घेऊया। यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि जायफळ खिसून घ्यायचं आहे। मिक्स करून घेऊया व्यवस्थित। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आम्रखंडमध्ये सुद्धा ड्रायफ्रुट्स वापरू शकता। आम्रखंड सुद्धा बनून तयार झालेला आहे, खूप मस्त दिसत आहे। आणि याच बरोबर एकदा चक्का बनवून त्यापासून आम्रखंड आणि श्रीखंड हे दोन्ही प्रकार बनून तयार झालेले आहेत। केशर श्रीखंड आणि आम्रखंड बनून तयार झालेले आहेत, अगदी मस्त दिसत आहेत आणि चवीलाही अप्रतिम झालेले आहेत। तर तुम्हाला या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही सुद्धा या दोन्ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्या असतील तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।